मित्रांनो समोर बघताय ते खतरनाक दृश्य. गेले एवढं पाण्याला वरतून तिकडे समोर गाव आहे. तर नमस्कार मंडळी, आता झोपून उठलोय. तर आता आपण निघालोय आपल्या वाड्यामध्ये. ते गुरं वगैरे सर्व ढोरं वगैरे आहेत. बैल आहे नाही उद्या सकाळी. हो बघा इकडे गुरं वगैरे चरतायत सर्व. बघा मित्रांनो, तेरीची भाजी करतात. खूप सारे इकडे पण आहे. तर आता आपण तिकडे निघालोय. तिकडून मग आपण आपल्या नदीवरती पण जाऊया. तिकडे किती पाणी भरलं ते पण बघूया आपण. आणखी चाललाय पुढे. इकडून आपल्या वाड्याकडे जायचा रस्ता आहे. पावसात खूप भिजलो मित्रांनो. इकडे बघा लावणी करून झाले. इकडे मागेच वरतून पाणी असं येत आहे खालती. बारका वासरू नेता आपले बैल. बैल इकडे एक बैल आहे. मारतोय, हात लावून देत नाही तो. बघ डोक्याला हात लावून देत नाही तो. बघ तुला राग येतो काय मित्रांनो? तुला राग येतो डोक्याला हात लावल्यावरती. त्याला आपण हात लावत नाही. इकडे बसला हा मस्त दिसतंय. चल. तर इकडे आपले 2 म्हशी पण असतात. पण ते पाण्यावरती गेले ना घेऊन पप्पा. हा तिकडे आहेत. तिकडे बघा जाऊ आपण. आणि इकडून आपल्या शेतामध्ये जायचा रस्ता आहे. इकडे आपले शेत आहे मागे. ते लावून झालंय पूर्ण. तुम्ही बघू शकता इकडे आमचं शेत लावून झालं. तर वाड्यातून आपण निघालोय. तिकडं आपल्या 2 म्हशी पप्पा घेऊन गेले पुढे. तर तिकडे आपण आता बघायला जातोय. वरतून इकडून पाणी येतं, अर्धा इकडे येत आहे. तर तुम्ही बघू शकता आमच्या म्हशी इकडे चरतायत. दिसत आहेत का? माझ्याकडेच बघते ती. बघा तिकडे बघा. इकडे ब्रिजचं काम चालू आहे. ह्यातना नको, ह्यातना जायचं. आणि फास आहे. जाऊ का ह्यातना आपण? हा कुठून येऊ? हे नको, ह्यातना नको. इथून जायचं मयूरचीत ना. अरे तर मित्रांनो मी ह्याच्या जातो आता. वरतून पाण्यात आहे. ब्रिजचं काम चालू आहे इकडे.
तर आलो मित्रांनो वरती. सांग्या हा हो ये. तर मित्रांनो इकडे 2 विहीर आहेत आपल्या. आता कोण जास्त विहिरीवरती येत नाही, सर्वांच्या आपल्या घरी आता पाणीच येतं. इकडून सर्व मोटर लावून विहिरीतून पाणी घेतात. मस्त किती निवळ पाणी बघा, मस्त दिसतं. हे असं पाणी घेतात इथून मोटरने. हे लावलं आता सौर ऊर्जाचं प्लेट. डायरेक्ट पाणी काढून डायरेक्ट प्रत्येकाच्या आपल्या घरी जातं मस्तपैकी. तिकडे एक विहीर आहे. कुठला रस्ता सांग का? तिकडे पण विहीर आहेत, 2 विहीर आहेत, एक इकडे एक तिकडे. हे कपडे धुवायला इथे केलं असं. पण आता कोण इकडे जास्त येत नाही. ही पण फुल विहीर भरले एकदम. ते जाऊ बघा आता इथं आम्ही निघालोय. रस्ता आहे की नाही काय माहिती. हाय वाटतं, हाय हाय. इकडे 2 विहीर आहेत, त्याच्यामधले एक पियाला घेतो पाणी वापरतो आणि एक कपडे धुण्यासाठी आहे. पण आता कोण जास्त येत नाही तिकडे. पाणी तर आपल्या प्रत्येकाच्या घरी आता येतं. मोटर वगैरे लावून, पाईप वगैरे लावून पाणी आता येतं आपल्या घरी. तर तिकडून आपण आता आलोय. आणि आपण आता बघतोय इथे समोर आपल्या गावातलं तळ आहे. हे पप्पा आता तिकडे म्हशी वगैरे चरायला गेलेत, ते आता इकडे येतील. खूप एकदम पूर्ण भरलंय. तिकडे म्हशी कुणाच्या तरी आहेत 3. मित्रांनो डोंगरावरती बघा धबधबे दिसत आहेत का तुम्हाला? खूप छान दिसत आहेत. तिकडून एक येत आहे आणि इकडे एक आहे, पण ते झाडाच्या मध्ये आहे. आणि इकडे आपलं गाव. तर आपण असं इकडून आता आपल्या नदीवरती जाऊया. तर अंक्या पण आला आहे. हे दोघं सोबत सोबत जात आहे. आता पप्पा आलं नाहीच घेऊन. तिकडून आमच्या समोर म्हशी येत आहेत. आता मित्रांनो संध्याकाळचा टाइम झाला. ते सर्व म्हशी आपले तलावरती पाणी प्यायला घेऊन येत आहेत. काय मी लॉकडाऊनमध्ये आम्ही आलो तर किती लहान होती, आता किती मोठी झाले. इकडे कुठे होते? ओ बाला मालवणी गेली झाली काय? मालवणी एक नाहीस. चल आतमध्ये चल. कुठे बाहेर येते? चल आतमध्ये. चल आतमध्ये जा. हे बसू दे ना. काय आपलं होतं आहे ना, काय पाणी गरम किती आहे पप्पा तो आम्ही यांना रम्याने पण तिकडे म्हशी घेऊन आल्यात. नाही सोडले आज. गावात आमचं गारटलं दोघं. दोन्ही गावात गारटले ना, मग काय. तर मित्रांनो आता इकडे निघालो आपण. आता पुढे बघत बघत आपण जाऊया. इकडे पण सर्वांचे शेत लावून झाले. मित्रांनो नदीला पाणी बघा पूर्ण भरलंय, इथपर्यंत वरपर्यंत आलंय. तेच पाणी आता आपण बघायला चाललोय किती भरलंय. मला असं वाटतं की ब्रिजवरतून पाणी पूर्ण वरतून गेलंय. त्यात आपण बघूया तिकडे जाऊन. गावढळगाव किती
किती छान रस्ता बघा मित्रांनो, नागमोडी वळण. मित्रांनो आपल्या गावातले मित्र मस्ती करत असतात. कोकणातली पोरं हे बघा ओनाडी पोरं. तुम्ही पण होत्या बघून या, आम्ही पण होत्या बघून येतोय. तर ते पण चाललेत फिरायला, आपण पण फिरतोय. मित्रांनो गावाला हीच मजा असते की फिरायचं इकडे तिकडे. शेताचे वगैरे आता एक चोंडा आमचा बाकी अजून लावायचा, ते जाणार उद्या लावायला. पण आपण तर आता मुंबईला निघणार. मित्रांनो हे आपल्या गावचं बस स्टॉप. इकडे सर्व पोरं बसतो आम्ही. आता सध्या कोण गावी आलं नाही पोरं, त्याच्यामुळे कोण बसला नाही अजून. विलेज रावडा. हा आपल्या गावात जायचा रस्ता, म्हणजे इथून डायरेक्ट आपल्या गावी. इकडे दुकान आहे. मित्रांनो समोर तुम्ही जे बघताय पूर्ण नदीला एकदम पूर आलाय. तिकडे पण पाणी, इकडे पण पाणी. समोर दिसतंय ते गाव, त्यांच्या पण तिकडे खालती पाणी आलंय, आमच्या पण इकडे पाणी, मधीच नदी आहे. तर आपण चालू तिकडे बघायला आता. टंक्या ब्रिजवरनं पाणी गेल्यावर टंक्या तो बघ. ट्रेन नाही आली, ट्रेन कोणतीच नाही आली मित्रांनो. मित्रांनो ट्रेन पण दादा ट्रेनला गेला होता, पण ते ट्रेनला वाटतं दरड कोसळली वाटतं तिकडे दिवणकावटीची इकडे, त्याच्यामुळे वाटतं अर्धे परत घरी गेलेत. बघा दादा काय करतो आपला, तो पण गेला ट्रेनला. मित्रांनो पाणी बघा, हे बघा आवाज तर किती येतोय, खूप भयंकर दिसतंय. हे आपल्या बैठकीचं हॉल. हे बघा मित्रांनो आम्ही आजच झाडं लावली तिथे. वृक्षारोपणाचा आम्ही कार्यक्रम केला होता आज, तो पूर्ण एकदम झाला व्यवस्थित. आम्ही 100-150 आम्ही झाडं लावले असे रस्त्याच्या कडेकडेने, आणि त्याला असा कुंपण पण घातले बाजूने, म्हणजे त्याला काय इजा वगैरे नको व्हायला. मित्रांनो समोर बघताय ते खतरनाक दृश्य. इथे मध्ये शेत आहे, त्या शेतात पण पाणी जात आहे, आणि मध्ये झाडं आहेत, मग परत नदी आहे नंतर. तर तिथे एक धरण आहे आमचा, त्या धरणावरतून पाणी जातं, आणि तिथे ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून पाणी जातं. आपण जरा जवळ जाऊन बघूया कसं दिसतं एकदम. तिकडे रस्ता आहे, तिकडून जाऊन आपण बघूया कसं दिसतंय. मित्रांनो आता आपण आपल्या रावडल फाट्यावरती आलोय. इथे रस्ता बंद झाला आहे, पूर आला नदीला, त्याच्यामुळे इकडून रस्ता म्हाडला जातो, आणि इकडे आंबेत मार्गी जातो रस्ता. तिकडे गाड्या थांबल्यात आणि तिकडे पूर आला म्हणून. आणि ह्या ज्या रिक्षा ते वरती आपल्याकडे गावामध्ये आता आतमध्ये वरच्या गावामध्ये. इकडे रस्ता बंद केला आहे कारण की पूर्ण पाणी झालं. तर मित्रांनो इथे खूप पाणी झालं आहे, त्याच्यामुळे रस्ता बंद केला इकडे जायला. तुम्ही बघू शकता ब्रिजवरती आमचं पाणी गेलं इकडून. एवढं पाणी आलं वरतून. तिकडे समोर गाव आहे. इकडून पाणी आलं खालती. खूप पाणी झालं मित्रांनो जमा, त्याच्यामुळे ते रस्ता बंद केला. चल अंकित जाऊया. तर निघालं तर आपण आपल्या घरी. इथे रस्ता बंद केला मित्रांनो, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही, पाण्याचा फोर्स खूप जास्त आहे. तर मित्रांनो हा जर रस्ता तर महाडला जातो, आणि हा इकडून आंबेत मार्गीत रस्ता जातो वरती, आणि हा आपल्या गावात. तर आता आपण निघालो आपल्या गावात. पावसाचं मित्रांनो आगमन पण झालेलं आहे. आणखी छत्री कुठे आपली? चल तर निघालो मित्रांनो आम्ही आता घरी. आणखी आणि मी छत्री घेऊन आलो, बरं झालं. आम्हाला माहिती होतं पाऊस येणार आहे. तर मित्रांनो आजचा जो कार्यक्रम होता वृक्ष लागवडीचा, त्याचा पण आम्ही एक व्हिडिओ केला आहे. तर तो पण तुम्ही नक्की बघा, आम्ही कसं काय केलं, सर्व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आम्ही कसा केला. तर तो पण तुम्ही बघा, आपल्या यूट्यूब चॅनलला मी टाकणार आहे तो पण. तर इथून आम्ही स्टार्टिंग केलं झाडं लावण्यासाठी. हे पहिलं झाडं आम्ही जे इथे लावलं
तर तुम्ही बघू शकता असे आम्ही झाडं लावत 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 पूर्ण आतमध्ये गावापर्यंत केलं. तर हे पहिले झाड आम्ही ते लावलं, इथून आम्ही सुरुवात केली झाडे लावायची. मग इथून इकडे तिकडे तर असं आम्ही पूर्ण मंदिरापर्यंत, आपल्या ग्रामदेवाचं तर मंदिर आहे तिकडेपर्यंत आम्ही झाडे लावत लावत गेलो. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि हा व्हिडिओ ते इथे संपवतो मित्रांनो. पाऊस पण खूप जोरात आला आहे. तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा. आपला चॅनल जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा, कारण की आपला व्हिडिओ गावातल्या सर्वांना दिसला पाहिजे आणि सर्वांनी बघितला पाहिजे. मित्रांनो पाऊस बघू शकता की ते खूप जोरात आला आहे. तर आजचा हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो मित्रांनो.